मंडळी, पुण्यातील एका संस्थेमार्फत 50 विद्यार्थ्यांचा ट्रेक आयोजित करण्यात आला होता। मडेघाट ते उपंडा असा या ट्रेकचा मार्ग होता। घाट उतरून मध्यभागी असलेल्या गर्द झाडीच्या परिसरातून विद्यार्थी जात होते, पण अचानक झाडावर असलेल्या आग्या मोहळाच्या मधमाशा उठल्या आणि काही समजण्याच्या आतच हजारो मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला। जीव वाचवण्यासाठी विद्यार्थी डोंगर दऱ्यात सैरभैर पळू लागले। डोंगरकडा आणि घसरणीचा रस्ता असल्यानं पळताना अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि मधमाशांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर, हातापायांवर अनेक दंश केले। यात 10 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले असून 25 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत। तसंच स्थानिक तरुणांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कोणतीही वाट न पाहता कड्याच्या दिशेने धाव घेतली। त्यांनी कड्यामध्ये आणि झाडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढलं। रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी स्वतःच्या खासगी वाहनांतून जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली। या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळणे आणि सतत उलट्या होणे, चेहरा, ओठ आणि डोळ्यांवर भीषण सूज येणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे, दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना होणे असा त्रास होत होता। घडलेला हा प्रकार खूपच दुःखद होता आणि या थरारक घटनेत जीवितहानी टळली हेच मोठं भाग्य म्हणावं लागेल।